आमदार रोहित पवार तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची भेट घेण्यासाठी हैदराबादला जाणार आहेत। अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्रकरणाची माहिती आणि सखोल चौकशीची मागणी करण्यासाठी ही भेट होणार आहे। शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात खासदार सुनील तटकरे यांचा अब्रू नुकसानीचा दावा। कर्जतमधल्या मंगेश काळोखे हत्या प्रकरणी आमदार थोरवे यांनी केलेल्या आरोपांच्या विरोधात तटकरेंचा 65 कोटी रुपयांचा दावा। राज्य परिवहन महामंडळानं कंत्राटी पद्धतीनं भाडेतत्वावरती घेतलेल्या इलेक्ट्रिक बस प्रकल्पावरून प्रश्नचिन्ह एसटीचा तोटा वाढत असल्याचा आरोप करत कर्मचारी संघटनांकडून हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी। सोमवारी मुख्य सचिव आणि परिवहन सचिव यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक होणार आहे। मुंबई गोवा महामार्गावरच्या माणगाव इंदापूर बायपास 1 जूनपर्यंत सुरू होणार। कोकण रेल्वेचा अडथळा लवकरच दूर होणार आहे। खासदार सुनील तटकरेंची माहिती। उरलेल्या कामांची अडचण एकाची 15 दिवसात दुरुस्त होईल आणि एकाची महिनाभरात दुरुस्त होईल। त्यामुळे असा प्रयत्न आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये 1 जून पर्यंत तो बायपासचं काम पूर्ण करून त्याच्यातून वाहतूक सुरू करण्याच्या हेतून आज त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत। मिठी नदीमध्ये जगामधील सगळ्यात मोठा गॅसचा साठा, राष्ट्रीय संपत्ती जाहीर करण्याची भाजपची मागणी। खासदार संजय राऊत यांचा एक्सवरून भाजपला टोला। आता एलपीजी गॅस फ्री मिळणार आहे, फक्त नाक बंद करून श्वास घ्या, असंही उपरोधिक वक्तव्य। मुंबईतील मिठी नदीमध्ये जगातला सगळ्यात मोठा नैसर्गिक वायूचा साठा सापडल्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत। 25 वर्ष मुंबई महानगरपालिका सत्तेवरती आहे आणि पेंग्विन सेनेनं मुंबईच्या नद्यांना उघडी गटारं करून सोडलंय। हा तर यांच्या अकार्यक्षमतेचा आणि वसुलीचा विळखा आहे। महापौर ऋतू तावडेंचा हल्लाबोल। नाशिक विभागामध्ये शालार्थ आयडीचा मोठा घोटाळा उघड झालाय। शासनाची 150 कोटींपेक्षा अधिक रकमेची फसवणूक झाली आहे। तत्कालीन 3 शिक्षण उपसंचालकांसह 841 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवरती गुन्हा दाखल। 841 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बनावट शालार्थ आयडी तयार करून फसवणूक। बदलापूरमधल्या स्त्री बीज तस्करीच्या प्रकरणामध्ये नाशिकचे IVF सेंटर सील करण्यात आल्याची रुपाली चाकणकरांची माहिती। तर डोनरचं बनावट आधार कार्ड बनवणाऱ्या चौधरी नावाच्या व्यक्तीला अटक झाली आहे। IVF सेंटर ज्याची परवानगी नाशिकमध्ये आहे, पण ते बेकायदेशीररित्या ठाण्यामध्ये चालू होतं आणि हा चालवणारा डॉक्टर अमोल पाटील याला 3 मार्च रोजी पोलिसांनी अटक केली। सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे। 3 मार्चला अमोल पाटीलला अटक केल्यानंतर त्याच्या नाशिक इथल्या ART सेंटरवर तिथल्या आरोग्य विभागाने कारवाई केली आणि आरोग्य विभागाने हे सेंटर सील केलेलं आहे। वाशिमच्या मालेगाव पंचायत समितीचा अनागोंदी कारभार समोर आलाय। तालुक्यामधील एका लाभार्थी महिलेच्या नावे मंजूर असलेल्या घरकुल योजनेचे तब्बल 85,000 रुपये चुकून दुसऱ्या महिलेच्या खात्यामध्ये जमा झाले। पंचायत समितीचं संबंधित महिलेला पत्र, जमा झालेली रक्कम परत करण्याची मागणी। ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्ते बंडू धोत्रे यांचं उपोषण अखेर मागे। लोहार डोंगरी इथल्या खाणीची परवानगी रद्द करण्यासाठी 10 दिवसांपासून उपोषण सुरू होतं। राज्य वन्यजीव मंडळाची मंजुरी रद्द करण्याच्या आश्वासनानंतर उपोषण मागे। धोत्रे यांनी अन्नत्यागाचा आज 10वा दिवस आहे। त्यांची मागणी रास्त आणि संविधानिक असल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे शासन आणि प्रशासन मिळून आज उपोषण मागे घेण्यात आलेले आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात प्रस्तावित लोहार डोंगरी लोहखान प्रकल्पाची वन्यजीव विषयक परवानगी नाकारण्यात यावी या अनुषंगाने आणि सोबतच जिल्ह्यातील वाढता वाघ मानव संघर्ष या निवारणाच्या जवळपास प्रलंबित 16 मागण्या या सर्व 17 मागण्यांना घेऊन या ठिकाणी अन्नत्याग सत्याग्रह सुरू होतं। आज 10वा दिवस होता आणि आज 10व्या दिवशी शासनातर्फे त्याची दखल घेण्यात आलेली आहे। त्यामध्ये महत्त्वाचं ज्या मागण्या होत्या त्या मागण्याच्या अनुषंगाने लेखी उत्तर देण्यात आलेलं आहे आणि आजचं उपोषण जे आहे माननीय पालकमंत्री डॉक्टर अशोकजी उईके यांच्या हस्ते हे उपोषण सोडवण्यात आलेलं आहे। सातारा जिल्ह्यामधील पाटणचे सुपुत्र बाळकृष्ण निकम हे चीनच्या सीमेवरती शहीद झालेत। सिक्कीममध्ये ऑपरेशन स्नो लेपर्डमध्ये कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आलंय। शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्काराची पिंपळोशी गावामध्ये तयारी आणि आई, बहीण, पत्नी यांना अश्रू अनावर झाले। वडील आणि भाऊ देखील सुन्न झाले।
मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावरती उद्या मेगा ब्लॉक आहे. ठाणे वाशी, ठाणे पनवेल या दरम्यान मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. प्रभादेवीच्या पुलाच्या पाडकामासाठी पश्चिम रेल्वेवरती 5 तासांचा रात्रकालीन ब्लॉक घेतला जाईल. शनिवारी मध्यरात्री 1:30 वाजता ते सकाळी 6 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. चर्चगेट ते दादर ही लोकल सेवा पूर्णपणे बंद राहील. सांगलीमध्ये IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची चक्क हत्तीवरून वाजत गाजत मिरवणूक. आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्वतः रस्त्यावरती उतरून साखर वाटली आहे. प्रवीण उत्तम कोळपे याने UPSC मध्ये 584वी रँक मिळवली आणि ऐतिहासिक यश मिळवले आहे. धुळ्यामध्ये रेल्वे मार्गासाठी जमीन मोजणीचं काम मनमाड इंदोर रेल्वे मार्ग संघर्ष समितीनं बंद पाडलंय. जमिनीच्या मोबदल्यामध्ये प्रशासनानं लेखी निर्णय जाहीर केल्याशिवाय कोणत्याही प्रकारची मोजणी करू देणार नाही असा इशारा समितीनं दिलाय. गडकोट विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी गेवराई माजलगाव रस्त्यावरती टायर जाळून आंदोलन. तुळजापूर इथे जागर प्रतिष्ठानच्या वतीनं होणाऱ्या उपोषणाला पाठिंबा. कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा. वांगचूक यांची अटक तात्काळ रद्द करण्याचे केंद्राचे आदेश. 26 सप्टेंबर 2025 पासून वांगचूक हे अटकेत होते. वांगचूक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक झाली आहे. सीबीआयकडून अनिल अंबानींचा मुलगा जय अनमोल अंबानी यांची चौकशी. आज पुन्हा एकदा चौकशीसाठी पाचारण. रिलायन्स होम फायनान्स या कंपनीच्या कथित बँक घोटाळ्याचं प्रकरण आहे. रिलायन्स होम फायनान्स कंपनीनं युनियन बँकेकडून घेतलेल्या 228 कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणी बँकेनं सीबीआयकडे तक्रार केली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.